बऱ्याचदा असं होतं, की ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करता, त्यावेळेस तुम्हाला काही वेळेनंतर ते पुन्हा वाढलेले दिसते. तर त्याची खूप सारी कारणे आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे, की क्रॅश डायट करणे. आता क्रॅश डायट करणे म्हणजे काय, की कॅलरीज काउंट न करता खाणे, जेवण पूर्णपणे बंद करून टाकणे किंवा एकच टाईम जेवणे, अशी खूप प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने क्रॅश डायट करतो. क्रॅश डायट फॉलो केल्याने सुद्धा तुमचे वजन पुन्हा वाढू शकते, ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा BMR कमी होणे. BMR म्हणजे काय, तर बेसल मेटाबॉलिक रेट. बेसल मेटाबॉलिक रेट ही अशी गोष्ट आहे, की ज्यावेळेस तुम्ही रेस्टमध्ये असता, त्यावेळेस तुमच्या कॅलरीज बॉडी आपोआप बर्न करते. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या जुन्या सवयी परत आणणे. जुन्या सवयी परत आणणे जसं की सेडेंटरी लाईफस्टाईल फॉलो करणं, ओव्हर ईटिंग करणं, ॲक्टिव्हिटी कमी करणं, एका जागी जास्त वेळ बसून राहणं, या गोष्टींमुळे सुद्धा तुमचे वजन कमी केलेले पुन्हा वाढू शकते. चौथी गोष्ट म्हणजे लॉस ऑफ मसल मास. तर लॉस ऑफ मसल मास म्हणजे की ज्या वेगाने तुम्ही वजन कमी करता, त्याच वेगाने तुमच्या बॉडीमध्ये मसल लॉस सुद्धा होणे. तर मसल ही अशी गोष्ट आहे, की तुम्हाला कॅलरीज बर्न करण्यासाठी हेल्प करते. तर तुमच्या बॉडीमध्ये मसल्सच जर राहिले नाहीत, तर तुमची बॉडी पुन्हा त्याच वेगाने वजन वाढवते सुद्धा. पाचवी गोष्ट म्हणजे लॅक ऑफ स्लीप. तुमची झोप पूर्ण न होणे. तर झोप पूर्ण न झाल्यामुळे तुमच्या बॉडीची रिकव्हरी कमी होते. तुमच्या बॉडीमध्ये खूप सारे हार्मोनल चेंजेस होतात. त्यामुळे सुद्धा तुमचे वजन वाढू शकते. सहावी गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होणे. हार्मोनल चेंजेस म्हणजे जसं की तुमच्या बॉडीमध्ये लेप्टिन आणि ग्रेलिन नावाचे 2 हार्मोन्स असतात. लेप्टिन हा हार्मोन तुमचा भूक नियंत्रित करणारा हार्मोन आहे आणि ग्रेलिन हा तुमचा भूक वाढवणारा हार्मोन आहे. तर तुम्ही क्रॅश डाएट फॉलो केल्याने, सेडेंटरी लाईफस्टाईल फॉलो केल्याने या हार्मोन्सवरती खूप इम्पॅक्ट पडतो आणि ग्रेलिन नावाचा हार्मोन जास्त शूट अप होऊन तुमची भूक वाढते आणि त्यामुळे सुद्धा तुमची वजन वाढू शकते. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील, तुमचं कमी झालेलं वजन जर तुम्हाला पुन्हा वाढू द्यायचं नसेल, तर तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. जसं की नियमित व्यायाम करणे, व्यवस्थित आहार घेणे, तुमची झोप व्यवस्थित पूर्ण करणे, भरपूर पाणी पिणे आणि तुमचा स्ट्रेस मॅनेज करणे. आणि जर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉसिबल होत नसतील, तर तुमच्यासाठी बीफिटॉलिक आहे. बीफिटॉलिकला जावा आणि आत्ताच रजिस्टर करा. आमच्या Instagram पेजला फॉलो करा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. थँक यू.